नमस्कार, मी शुभांगी. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज राऊंड मारून आले आणि दिवसाची सुरुवात म्हटलं आज पहिल्यांदा गॅलरी स्वच्छ करून घेऊयात आणि मग नंतर आंघोळ करूयात. तर ना गॅलरीमध्ये खूप धूळ आणि झाडांची पानं पडलेली होती. एवढ्यामध्ये ना खूप हवा सुटलेली असते, त्यामुळे ना झाडांची खूप पानं पडलेली आहेत आणि आणि बाजूच्या रस्त्यावरनं सारख्या गाड्या ये जा करतात ना, त्यामुळे धूळसुद्धा खूप आलेली असते गॅलरीमध्ये. पहिल्यांदा मी गॅलरी ना छान झाडून घेतली. त्यानंतर झाडांना सर्व पाणी वगैरे देऊन दिलं आणि त्यानंतर मी गॅलरी धुवायला घेतली. तर माझ्याकडे इतकी सारी झाडं आहेत. मला अजून 2-4 झाडं आणायचे आहेत, कारण आता पावसाळा सुरू होईल ना. पावसाळ्यामध्ये झाडं खूप छान होतात. आता पावसाळ्याच्या आधी एकदा मला झाडांची कटिंगसुद्धा करायची आहे. आणि हे जे मोगऱ्याचं झाड आहे ना, बघा किती छान छान कळ्या लागलेल्या आहेत याला. मला झाडांची पहिल्यापासून खूप आवड आहे, पण गॅलरीमुळे खूपच जास्त प्रमाणामध्ये झाडं ठेवता येत नाहीत. माझ्याकडे अजून गुलाबाची झाडं होती, पण 2-3 झाडं ना खराब होऊन गेली. आता हे एक झाड आहे ना 2.5-3 वर्षांपासून आहे आणि याला खूप फुलं येतात. खूप छान झाडं आहे हे. पूर्ण केअर करूनसुद्धा कधी कधी झाडं अजिबात जगत नाहीत. हे कढीपत्त्याचं झाडसुद्धा त्यापैकीच एक आहे. हे सुद्धा खूप छान झालेलं आहे आणि मध्ये मध्ये ना याची सर्व पानं वगैरे पडून गेलेली. मला वाटलं आता हे नाही जगणार, पण आता हे खूप छान झालेलं आहे. आणि हे बोगनवेलचं जे झाड आहे ना, हे आणलं ना तेव्हा याला फुलं होते आणि त्यानंतर ना याला अजिबात 1 ते 1.5 वर्ष अजिबात फुलं आली नाही आणि आता पुन्हा छान फुलं यायला सुरुवात झाली आहे त्याला. गॅलरी वगैरे स्वच्छ धुवून घेतली, झाडं व्यवस्थित लावून दिली आणि मग आंघोळ वगैरे करून घेतली. पहिल्यांदा छान स्किन केअर वगैरे पण करून घेतलं. मी 3 स्टेपचंच स्किन केअर करते. तर पिलग्रिमचंच टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी यूज करते आणि हे मला छान सूट पण होतं आहे. आणि या 3 स्टेपमध्ये ना थोडा थोडा गॅप ठेवायचा, म्हणजे मग स्किन छान प्रेप होते. तर मी आता तुमच्यासोबत फास्टमध्ये शेअर करते आहे थोडंसं. माझी खूप ऑइली स्किन आहे आणि त्यामुळे ना पटकन असं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सूट होत नाही. पण पिलग्रिमचे जे प्रोडक्ट आहे ना, ते मला सूट होत आहेत सध्या. यानंतर ना आता बरेचसे कामं माझे होत आलेले होते. मी टेरेसवर पण एक चक्कर मारून आले, कारण सकाळी सकाळी ना ऊन घेतलेलं चांगलं असतं, कोवळं ऊन. आणि रोज मला काय उन्हात जाणंच होत नाही. मग थोडा वेळ जाऊन आली आणि केस पण सुकले चांगले. मुलांचा टिफिन बनवून त्यांना स्कूलमध्ये पण पाठवून दिलं आणि यानंतर मग आता म्हटलं पहिल्यांदा चहा बनवून घेऊयात, कारण चहा घेतल्याशिवाय ना अजिबात मूड फ्रेशच होत नाही. निवांत टी व्ही बघता बघता मी पहिल्यांदा चहा घेतला आणि त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली. उठल्याच मी झाडून घेतलेलं होतं आणि यानंतर ना मग पहिल्यांदा देवपूजा केली, कारण देवपूजेला मला खूप वेळ लागतो. देवपूजा केली, त्यानंतर छान रांगोळी काढून घेतली. यानंतर ना अगरबत्ती वगैरे लावून घेतली. फुलं शिल्लक नव्हती, तर मी ते थोड्या वेळाने जाऊन आणणार होते फुलं. मग तोपर्यंत मी देवपूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि वेणी कालचीच ठेवलेली आहे, ती जास्त सुकलेली नव्हती. आता ब्रेकफास्ट वगैरे पण झाला. त्याचप्रमाणे कपडे मी धुवून सुकायला टाकून दिले आणि मग म्हटलं आता दुपारच्या स्वयंपाकाला लागूयात. तर आज ना म्हटलं आमरस आणि पुऱ्याच बनवूयात. खूप दिवस झाले बनवलं नव्हतं. तुम्ही पुऱ्या बनवता त्या लवकर नरम पडतात का, किंवा खूप तेल शोषून घेत असाल ना, तर ही जी माझी टिप आहे ना, ही तुम्ही नक्की यूज करा. पुऱ्या बनवताना त्यामध्ये 2-3 चम्मच इतकी साखर कणिक मळतानाच टाकायची आहे आणि व्यवस्थित कणिक मळून आपल्याला थोडा वेळ ठेवायची आहे. आणि कणिक आहे ना घट्ट मळायची आहे, भरपूर घट्ट कणिक मळून ना आपल्याला 10 ते 15 मिनटं ॲटलिस्ट आपल्याला ती रेस्ट करण्यासाठी ठेवायची आहे. साखर टाकल्यामुळे ना पुऱ्या अजिबात मऊ पडत नाही आणि भरपूर वेळापर्यंत अगदी जशा तळलेल्या आहेत ना तशाच राहतात. तर ही जी ट्रिक आहे ना, नक्की एकदा यूज करून बघा आणि मला कमेंट्समध्ये पण येऊन नक्की सांगा. मी ना कणिक मळून मग पहिल्यांदा रेस्ट होण्यासाठी ठेवून दिली. आता आमच्याकडे फक्त आमरस पुऱ्याने अजिबात होत नसतं, तर मग त्यासोबत ना मी इथे उसळ बनवत आहे. तर मी ना कालच मूग आणि मठ जे आहे ते भिजत घातलेले होते. आता पहिल्यांदा तेलामध्ये ना कांदा टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे मी आणि थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला एक वाफ घ्यायची आहे आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे ते. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, काळा मसाला, त्याचप्रमाणे हळद, अशा प्रकारे मसाले वगैरे टाकून ना व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये ना
मूग आणि मध टाकून घेतलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याची एक वाफ घ्यायची आहे आणि यानंतर ना आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये रस्सा हवा आहे ना त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 1 ते 2 शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहेत. तर अगदी झटपट अशी उसळची भाजी मी एकीकडे बनवायला ठेवलेली होती आणि रस बनवून ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला थंड होण्यासाठी. आता इथे मी पुऱ्या बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटूनच मी पुऱ्या बनवून घेते, म्हणजे बनवायलाही सोपं जातं. आणि इतकं आभळ आलेलं होतं, खूप गरमतसुद्धा होतं, असं वाटत होतं पाऊस येईल, पण पाऊस काय आला नाही. तर मी पटपट सर्व पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या. मला नैवेद्य पण दाखवायचा होता ना, तर मग इथे मी सर्व पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत. पुऱ्यांची कणिक भिजवताना थोडीशी साखर टाकलेली असल्यामुळे ना पुऱ्या अजिबात मऊ पडत नाहीत आणि खूप छान पुऱ्या बनतात. तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाहीत त्या. तर अशा मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आणि इतकं गरम होतं ना किचनमध्ये, अजिबात तळण्याचं काम करावं वाटत नाही. गॅस चालू असल्यामुळे फॅनसुद्धा लावू शकत नाही आणि आज ना हवासुद्धा येत नाही. नाहीतर मग खिडकीतनं छान हवा पण येते, पण आज आभाळ आलेलं होतं, पावसाचं वातावरण वाटत होतं. पाऊस तर आला नाही आणि हवासुद्धा अजिबात नव्हती. मग पटपट सर्व पुऱ्या वगैरे तळून घेतल्या मी. आज तसेच सर्व कामं माझे पटपट आवरून झालेले होते. आता मग इथे नैवेद्य दाखवण्यासाठी ना ताट करून घेतलेलं आहे. म्हटलं नैवेद्य दाखवून घेऊयात पहिल्यांदा. आणि मी ना दोन्ही टाईम नैवेद्य दाखवते, दुपारी आणि संध्याकाळी. आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर ना साखर प्रसाद म्हणून ठेवलेली असते. मग दुपारी आणि रात्री म्हणजे संध्याकाळी जेवणाच्या वेळेस नैवेद्य दाखवते मी. मग छान नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि यानंतर मग जेवणं वगैरे केली. मग नंतर खूप सारं काम पडतच असतं मधून. भांडे वगैरे आवरले. दुपारी ना मी थोडा वेळ झोपतच असते, मला ती सवयच लागलेली आहे आता. तर अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस. धन्यवाद.